नमस्कार, मी डॉक्टर अंजुरी रॉय आणि आज आपण एक खूपच महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलूयात. ते म्हणजे सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आणि पॅप्समियर. तर आपल्या गर्भपिशवीचा जो खालचा भाग असतो त्याला आपण सर्व्हिक्स असं म्हणतो. आपल्या देशात सर्वायकल कॅन्सर हा स्त्रियांमध्ये सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. हा कॅन्सर लाईफ थ्रेटनिंग आहे, पण त्याला लवकर डायग्नोज करण्यासाठी आपल्याकडे एक खूप साधा आणि सिंपल टेस्ट अवेलेबल आहे, ज्याला आपण पॅप्समियर असं म्हणतो. तर पॅप्समियर म्हणजे काय? पॅप्समियर म्हणजे सर्व्हिक्सच्या जवळचं पाणी काढून त्याच्यामधले सेल्स आपण मायक्रोस्कोप खाली तपासतो. हा एक अत्यंत सिंपल प्रोसिजर आहे. हार्डली 10-15 मिनिटं लागतात. पेनफुल नसतो. नॉर्मल आला तर ओके, पण जर अबनॉर्मल आला तर प्री कॅन्सर स्टेजमध्ये किंवा अर्ली स्टेजेसमध्ये आपण हा सर्वायकल कॅन्सर डायग्नोज करू शकतो. अर्ली डायग्नोसिस म्हणजेच अर्ली ट्रीटमेंट आणि अर्ली रिकव्हरी. प्रत्येक स्त्रीने 21 वर्षानंतर हा पॅप्समियर करून घ्यायलाच पाहिजे. रुटीन गायनॅक चेकअपमध्ये हा पॅप्समियर होऊन जातो. आता तुम्ही म्हणाल की मला त्रास नाही तरी पण मी हा पॅप्समियर करायला पाहिजे का? तर 100% हो. त्रास असू दे किंवा नसू दे, प्रत्येक स्त्रीने पॅप्समियर करून घ्या. नॉर्मल असल्यास दर 3 वर्षांनी हा पॅप्समियरचा टेस्ट रिपीट करून घ्या. अबनॉर्मल असल्यास लवकरात लवकर ट्रीटमेंटला सुरुवात करता येते. तर सांगायचा मुद्दा एवढाच की पॅप्समियर हा एक सिंपल, इफेक्टिव्ह आणि लाईफ सेव्हिंग टेक्निक आहे आणि प्रत्येक स्त्रीने हा पॅप्समियर स्वतःच्या ॲन्युअल हेल्थ चेकअपमध्ये इन्क्लूड करायलाच पाहिजे. धन्यवाद.